व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। सो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार। आणि ना मला आता जायचं आहे बारशाला, सो मस्त असं रेडीसुद्धा व्हायचं आहे। ॲक्च्युली ना मला दुपारला योगिताताईंनी फोन केला होता की म्हणजे बारशाला यायचं असेल असं, म्हणूनच त्यांनी फोन केला असेल, पण ते ना मिसकम्युनिकेशन झालं। ॲक्च्युली मी दुसऱ्या कामात असेल आणि परत मग मी त्यांना कॉल बॅक केला तर त्यांनी काही रिसीव नाही केला, त्या काही कामामध्ये असणार त्याच्यामुळे। आणि मग मला आत्ता वेळेवरती फोन आला 6:30 वाजता, तर मंजुषा ताईचा की बारशाला यायचं आहे म्हणून। बापरे, तर अगदी आता वेळेवरती मी पटापट तयारी करते आणि मग बारशाला जाते। सो मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। आणि तिकडे डुगुनासुद्धा झोपलेला आहे, सो आधी मी रेडी होते आणि मग त्याला उठवते आणि मग पटापट त्याला रेडी करते। तर चला व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंटसुद्धा करत राहा आणि आपण आता छोट्याशा बेबीच्या बारशाला सुद्धा जाऊया, चलो। ओके, तर फायनली मी अशी रेडी झालेली आहे छान। ही सिंपलमध्ये साडी घातली आणि नो लिपाप होती, ओनली सिंपल असं तयार झालेली आहे, म्हणजे फक्त फेअर अँड पावडर आणि लिपस्टिक बस। आणि त्यानंतर डुगूसुद्धा उठलेला आहे आणि तो सुद्धा इथे बघा रेडी झालेला आहे। चल ना आता उठ, आणि त्याचे ना तो झोपून होतो, त्याचे केस असे उभे उभे झालेत। हा चल, जायचं ना दादाच्या बारशाला। लवकर चल डुगू। हा हो, मी बॉटल पकडते ना तुझी बेटा। चल चप्पल घाल, ये लवकर। मी फॅन लाईट ऑफ करते। हो ना समोर, चल ना। तर ना फायनली आम्ही पोहोचलो योगिता ताईच्या घरी आणि बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे। तर आणि ना ऑलमोस्ट कार्यक्रम संपत आलेला होता। जर का मी वेळेवरती आली असते ना पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच असता। त्यानंतर ना इना यांनी डुगूसाठी गाठी आणून दिलेली होती आणि हा आहे आमचा छोटूसा बेबी आणि ह्या आहेत आमच्या योगिता ताई। आणि बाळाचे नाव ना उत्कर्ष ठेवलेलं होतं, किती छान ना, गोड नाव आहे। त्यानंतर ना आम्ही नाश्ता वगैरे केलोत आणि इथेच ना माझ्या जाऊबाईचं घर आहे, तर म्हटलं चला त्यांची सुद्धा भेट घेऊन घ्यावी, तर निघालो होतो आम्ही त्यांच्या घरी जायला। का रे साई, अभ्यास नाही करत? डुगू, दादाला पेन देऊन दे। तर इथे ना डुगू मस्त असा ड्रॉइंग काढत होता, त्याला ना खूप छान असा फॅन काढता येतो। त्यानंतर ना ताईनी मस्त माझ्यासाठी लड्डू आणले होते खायला आणि तिकडे ना त्या कच्चा चिवडा बनवत होत्या माझ्यासाठी। ताई, तुम्ही आता चिवडा बनवत आहे? तर ना मी ताईला म्हणत होती की आता काही वेळेवरती कच्चा चिवडा नका बनवू म्हणून, पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि माझ्यासाठी मस्त असा कच्चा चिवडा बनवला आणि आम्ही दोघेही जावांनी मस्त असं एन्जॉय करून खाल्लं। त्यानंतर ना आम्ही फायनली आलोत घरी। तर डुगूलाच ना लॉक ओपन करायचं असतो, तर तो म्हणतो की मीच करते, तर मी म्हटलं कर बाबा, मी बसते इथे चुपचाप। तर ना मंडळी, मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते, सो व्हिडिओ कंटिन्यू बघा। बाई चबा आली म्हणते। हा घे, खोल। बापा ए चबा, चबा आली ना, पाय ना तुझी चबा। बापा डुगू, चबा आली ना, चबा। काकू, काकू सारखी दिसते म्हणते। रडली का कावा? काऊन, का झालं वरुची? कानला एवढा मोठा खाऊ आणला पाहिजे त्याच्यासाठी। हा चल, थँक्यू म्हण चपाला। हो ना, पाय ना किती खुशी झाली डुगुले। त्याला बाई बरोबर समजलं, चबा चबाच करत होता तो। हा चबाल दाखवते का? घे। हा घे, पाणी पिणे बाई। अरे बसू दे मावशीला, तेवढ्या दुरून आली ना।
आता तुझ्या सोबतच राहणार आहे तिचा बा. ए डुगो कोण मारते मस्त डुगो. आता मजाच मजा आहे. केळा खाची, चिवडी, तांदूळ, अजून कोणती डाळ पाठवली वाटते. हे उडदाची डाळ आहे ना. हा आणि हे काय पोपट दिली वाटते लावा. हा बिचारे एवढी मोठी उचलून आणली का रुची. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये रुचूला बघितलेलाच असेल, पण हा व्हिडिओ होता ना जो मी शूट करून ठेवलेला होता, सो एडिटच नव्हता केलेला. आणि ना जर माहेरावरून कोणी आलं ना तर आई काही नाही काही पाठवतच असते. आईची मायाच खरंच वेगळी असते. त्यानंतर आम्ही दोघेही बहिणींनी मस्त असं जेवण केलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.